नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। मानवी हक्क दिन हा संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेला आंतरराष्ट्रीय दिवस आहे। हा दिवस दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। या दिवसाच्या निमित्ताने मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि प्रसारासाठी जागरूकता निर्माण केली जाते। मानवी हक्क हे सर्व माणसांना जन्मतःच मिळालेले हक्क आहेत, जसे की जीवनाचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क, न्यायाचा हक्क इत्यादी। मानवी हक्क हा प्रत्येक मानवाचा नैसर्गिक हक्क आहे। लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा या मागचा उद्देश आहे। 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला होता। आपल्या भारत देशात 28 डिसेंबर 1993 पासून मानवी हक्क कायदा लागू झाला आणि सरकारने 12 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केली। तेव्हापासून 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। संपूर्ण जगात पाळीव आणि जंगली प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे। हे प्राणी जीवन टिकवून ठेवणाऱ्या इकोसिस्टमचे संरक्षण करण्यावर देखील भर देतात, कारण प्राण्यांची पर्याप्त संख्या ही आपल्या पर्यावरणाची सदृढता प्रतिबिंबित करते। प्राणी आपल्यासाठी अनेक कारणांनी महत्त्वाचे आहेत। प्रत्येक प्रजातीची स्वतःची विशिष्ट भूमिका असते आणि त्यांची विविधता पर्यावरणीय प्रणालींना सुदृढ करते। 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिनासोबतच आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिनाची स्थापना करण्यात आली आहे। यातून प्राण्यांचे आंतरिक मूल्य, हानी, क्रूरता तसेच शोषणापासून मुक्त जगण्याचा त्यांचा हक्क मान्य केला जातो। आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिवस पहिल्यांदा 1998 मध्ये साजरा केला गेला। नोबेल पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठित वार्षिक पुरस्कार आहे। हा काही निवडक व्यक्तींना किंवा संस्थांना सादर केला जातो, ज्यांनी जगाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीर विज्ञान किंवा वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांततेत काम केल्याबद्दल जगभरातील पुरुष आणि स्त्रियांना सन्मानित केले जाते। अल्फ्रेड नोबेल एक शोधक, उद्योजक, शास्त्रज्ञ आणि व्यापारी होते, ज्यांनी कविता आणि नाटक देखील लिहिले आहे। नोबेल यांनी 10 डिसेंबर 1896 रोजी जगाचा निरोप घेतला, पण आपल्या मृत्यूच्या 1 वर्ष आधी त्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीय विज्ञान, साहित्य आणि शांतता यामध्ये सर्वोच्च योगदान दिलेल्या लोकांना त्यांच्या मालमत्तेचा मोठा भाग समर्पित केला होता। त्यांच्या इच्छेनुसार नोबेल फाउंडेशनची स्थापना जून 1900 मध्ये झाली आणि 10 डिसेंबर 1901 मध्ये पहिल्यांदा नोबेल पारितोषिक देण्यात आले।